पाचवा संदेश, बाबांचा संदेश. ईश्वरी ज्ञान प्राप्त करून घेण्याची जर कोणाची प्रामाणिक इच्छा असेल तर ईश्वर त्याला ते ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी कोणाची तरी नियुक्ती करतोच आणि ते ज्ञान ग्रहण करण्याची तशी बुद्धी पण देतो. ज्याला ज्याला ज्याची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वर त्याच्यासाठी तशी खास अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. जर एखाद्याला ईश्वरी ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर अगोदर त्याच्या मार्गात अडथळे आणि समस्या निर्माण करून त्याला अपयशी ठरवण्यासाठी प्रयत्न करतो. अडथळे आणि समस्या बाजूला करून पुढे जात असेल तर पुढचा मार्ग सोपा आणि आनंदित करतो. म्हणून प्रत्येकाला चांगल्या कार्यात प्रथम अडथळे आणि समस्या येतातच. कार्यात अडथळे आणि समस्या येत असतील तर आपला मार्ग आणि प्रयत्न योग्य आणि चांगला आहे असे समजायचं. वाईट कामासाठी अडथळे आणि समस्या येत नाहीत. तुमचं काम जितकं वाईट तितके अडथळे आणि समस्या कमी. म्हणून अडथळे कमी होण्यासाठी वाईट काम करावं असा कोणी सिद्धांत मांडू नका. हे विपरीत ज्ञान म्हणजे अज्ञान. सहावा संदेश, बाबांचा संदेश. विचार स्वतःचे असतील तरच ते लोकांना समजावून सांगता येतात. विचार समजले तर त्या विचारांचा अनुभव येतो. जसे आचरण असते तसेच विचार सुचतात. म्हणजे विचारांचे स्मरण हे आचरणातूनच होत असतं. म्हणून सद्गुरू श्रीपाद बाबा आचरणावर जास्त बोलायचे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारखे ग्रंथ वाचून देव कधीच कोणाला भेटत नाही आणि भेटणार पण नाही. मग हे ग्रंथ वाचून फायदा काय? हे कशासाठी वाचायचे तर देव भेटला आहे हे कळण्यासाठी वाचायचं. संदेश वाचून देव कोणाला भेटणार नाही. देव कसा आहे आणि तो मला कसा भेटला हे कळण्यासाठी संदेश वाचायचे. जी जी मंडळी संदेश वाचतात त्याचं चिंतन करतात त्यांनाच कळालं देव कसा आहे आणि मला कसा भेटला. देव भेटण्यासाठी संदेश वाचायचे नाहीत. सातवा संदेश, बाबांचा संदेश. वेदांत आणि सिद्धांत या शब्दात अंत आहे. यावरून वेद ग्रंथ किंवा आध्यात्मिक ग्रंथ याबद्दल निश्चय झाला तर आत्तापर्यंत मी दुःखी कष्टी जीव ही प्रवृत्ती धारण करून जगत होतो. आता या प्रवृत्तीचा अंत करून भगवंताच्या सर्व गुणासह मी भगवंताचा परिपूर्ण अंश आहे. परिणामकारक भिन्न असलो तरी गुणात्मक दृष्ट्या एकच आहे असा निश्चय करणे म्हणजे वेदांत. भगवंत निर्विकार आहे, मी सुद्धा निर्विकार आहे. बरं वाईट सुख दुःख या सतत घडणाऱ्या अनित्य म्हणजे तात्पुरत्या घटना आहेत. याबद्दल मला हर्षशोक वाटून घेण्याची गरज नाही असा निश्चय म्हणजे सुख दुःखाचा अंत. असे ज्ञान करून घेऊन भगवंताचे नित्य भजन करणे म्हणजे भक्ती. भगवंताची भक्ती साध्य होण्यासाठी ज्ञान हे सुद्धा साधन आहे. वेदांचा अंत, सिद्ध प्रवृत्तीचा अंत आणि शेवटी ज्ञानाचा सुद्धा अंत होतो तेव्हा भगवंताची प्रेममय भक्ती साध्य होते. मी वेद पठण करतो, मी कीर्तनकार, प्रवचनकार आहे, मी आचार्य आहे, वेदांचार्य आहे असे म्हणणं किंवा वाटणं हे अहंकारयुक्त ज्ञान आहे. या अहंकारयुक्त ज्ञानाचा अद्याप अंत झालेला नसेल तर त्याच्याकडून भगवंत भजन होणे शक्य नाही. चक्की फिरते पण पीठ पडत नाही असंच होत राहतं. ज्याने ईश्वरी म्हणजे सद्गुरू भजनाचे महत्त्व आणि रीत समजावून घेतले आहे त्यांना निश्चित ईश्वर प्राप्ती होते. ज्यांना भगवंत प्राप्ती झाली आहे त्यांना इतर कशाच्या प्राप्तीची इच्छा राहत नाही. म्हणून आपण जे काही करतो ते ईश्वर प्राप्तीसाठीच्या इच्छेने करा. यातून परिपूर्ण योग साधला जातो. आठवा संदेश. मोठे भाऊनी यावर असे चिंतन मांडले. परवाच बेकेशीला बाबांनी बऱ्याच गोष्टींची उकल करून दिली की हा विषय इतर ठिकाणी कोणीही सांगत नाही. अनेक धर्म संप्रदाय आणि पंथ आहेत. त्या संप्रदायाचे तथाकथित आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे सुद्धा साहित्य आहे. पण या विषयावर कोणीही भाष्य करत नाहीत किंवा साधकाचे हित नेमके कशात आहे हे कोणी सांगत नाहीत. साधकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःचे अज्ञान झाकण्यासाठी त्यांना मोक्ष हे साध्य दाखवले जात आहे. मग आयुष्यभर ह्यांच्या मठ आणि आश्रमांच्या वाऱ्या चालू होतात. आपली लूट होत आहे हे यांना समजत नाही. परवा वाचनात आले की
जगातला प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तरी धर्माला, पंथाला, संप्रदायाला, आध्यात्मिक गुरूंना जोडला गेलाय. भारतात तर याचे प्रमाण जास्तच आहे. तरी भ्रष्टाचाराच्या यादीत भारत बराच वरच्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ असा की हा विषय तुम्हाला मोक्ष देऊनच पाठवला आहे. आचरणाने तो मोक्ष टिकवायचा आहे हे कोणीही आध्यात्मिक गुरु म्हणून घेणारे सुद्धा सांगत नाहीत. हे सिद्ध होत आहे. जरी कदाचित कोणी एखाद्याने हा विषय सांगितला तर तो ऐकून कोण घेतो? आजकाल चालतंय की त्याला काय होतंय अशी माणसाची मनोवृत्ती झाली आणि चालतंय की त्याला काय होतंय हाच एक अधर्म होऊन बसलाय. व्यवहारात आपल्या या मनोवृत्तीने आपला घात जवळ आणलाय आणि परमार्थ क्षेत्रात आपल्या बरोबर इतरांचा आत्मघात करून ठेवलाय. प्लास्टिक वापरू नका, चालतंय की त्याला काय होतंय. कचरा रस्त्यावर टाकू नका, चालतंय की त्याला काय होतंय. झाडे तोडू नका, चालतंय की त्याला काय होतंय. भ्रष्ट आचरण करू नका, चालतंय की त्याला काय होतंय. आणि आज अख्खं विश्व धोक्यात आणलं. ही त्या ईश्वराशी बैमानगिरीच आहे आणि याचे फळ म्हणजे कोरोनासारखी महामारी तयार आहे व ते भोगावेच लागेल. बरीचशी मंडळी अजून साध्य आणि साधन याचा फैसला करू शकले नाहीत. साधनालाच साध्य करून ठेवलंय त्यांनी आणि मग सांगतात मोक्ष मिळाला पाहिजे आणि तेच साध्य आहे. पण ते साधन ईश्वराने अगोदरच जन्माला घालतानाच दिलंय आणि त्याचा वापर आत्ता साधन म्हणून झाला पाहिजे. आता इथे दोन्ही जन्माचा विचार करूया. आई वडिलांचे उदरी होणारा जन्म आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात होणारा जन्म. पहिल्या जन्मानंतर अहम ब्रह्मास्मी या बोधावर आवरण आणले गेले ते दुसऱ्या जन्माने आवरण काढून टाकले. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्त झाला असे समर्थ म्हणतात. याची विशेषत्वाने जाणीव सद्गुरू करून देतात. पण तो मोक्ष टिकवायचा कसा याचे विज्ञान मात्र अध्यात्म विज्ञानात पारंगत असलेल्या आणि श्रेष्ठ गुरु परंपरेतल्या महात्म्यालाच माहीत असते आणि त्यासाठी मात्र सद्गुरूच भेटायला पाहिजेत. त्यांच्या चरणी अन्यान्य झाले की मग ते योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. याप्रमाणे नुसत्या मोक्षाचाच नव्हे तर इतर तीनही अभय, कर्तृत्व, निवृत्ती या साधनांचा पण शोध लावून त्याचा प्रतिबंध काढून त्यांचा वापर साधन म्हणून कसा करायचा ते आचरणाने शिकवतात. असा मेळ आपल्या ठिकाणी बाबांनी बसवलाय. आधी केले नंतर सांगितले असे सद्गुरू आम्हाला भेटले म्हणून आम्ही दैवाचे दास श्रीपाद बाबांचे असं म्हणायचा अधिकार फक्त विश्वात्मदेव साधक मंडळींनाच आहे. कारण इथे उक्ती आणि कृती एक झाली आहे. उच्चार आणि विचार आणि आचार एकच झाला आहे. श्वास विश्वास आणि ध्यास आता श्रीपादच झाला आहे. हा अहंकार वाटेल पण वास्तव आहे. चारही साधने अगोदर साध्य होती ती सद्गुरूंनी दिली. आता त्या साधनांचा वापर साधन म्हणूनच परमार्थासाठी झाला पाहिजे. हेच तत्वनिष्ठ महात्म्यांचे लक्ष असते. असे तत्वनिष्ठ महात्मे सर्वांना लाभू दे. भगवत भाव आणि या संदेशाच्या माध्यमातून हे साध्य होणार आहे आणि हे ग्रंथ वाचून आचरणात आणणारा प्रत्येक निर्धारित कर्माला लागणार आहेच. तसा तो लागावा अशी सद्गुरू चरणी प्रार्थना. 9वा संदेश, बाबांचा संदेश. विचार करा असे आपण म्हणतो. मग विचार कशाचा करायचा? एक प्रापंचिक विचार आणि दुसरा परमार्थिक असे दोन प्रकारचे विचार आहेत. प्रापंचिक विचार करतो तो परमार्थिक विचार करूच शकत नाही. प्रापंचिक माणूस हा प्रापंचिक विचारच करणार. पण प्रापंचिक विचार हा विचार होत नाही. कारण प्रापंचिक विचार करून काही साध्य होत नाही. प्रपंच हा नाशवंत आहे, त्याबद्दल काय विचार करणार. म्हणून प्रापंचिक विचार हा विचार होत नाही, ती डोकेदुखीच आहे. म्हणून प्रापंचिक विचार हा सांगण्याच्या किंवा करण्याच्या लायकीचा नाही. मग परमार्थिक विचार करू, त्याबद्दल काहीतरी ऐकू. प्रापंचिक आणि परमार्थिक विचाराबद्दल सांगताना एक महात्मा सांगतो, प्रपंचाबद्दल काही सांगता येत नाही, तो सांगण्याच्या लायकीचाच नाही. कारण
प्रापंचिक विचारांना काहीच मूल्य नाही, परमार्थिक विचारांना मूल्य भरपूर आहे, त्याचा विचार केलाच पाहिजे. पण परमार्थिक विचार ऐकणारा लायकीचा पाहिजे. परमार्थिक विचार ऐकण्याची लायकी प्राप्त होण्यासाठी श्री गुरुना शरण गेलं पाहिजे. एकदा का पारमार्थिक विचार ऐकण्याची लायकी प्राप्त झाली तर इच्छेने झाली तर जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थिक विचार ऐकण्यास तुम्ही लायक आहात म्हणून या गोष्टी सांगत आहे. परमार्थिक विचार ऐकण्याची लायकी गमावून बसू नका. त्यासाठी नित्यनियमित भजन करा. बाबांच्या भजनानेच मोकळ्या श्वासाचा अनुभव घेता येतो. 10वा संदेश, बाबांचा संदेश. जीव जेव्हा वर्तमान देहाचा त्याग करतो तेव्हा त्याला देहात असताना झालेल्या सर्व गोष्टींचं विस्मरण होतं व पुढे जेव्हा पुन्हा देह धारण करतो तेव्हा मागील जन्माच्या संस्काराप्रमाणे किंवा केलेल्या कर्मानुसार भगवंताकडून त्याला प्रेरणा मिळून तो जीव पुन्हा कर्मे करू लागतो. पूर्व संस्कारानुसार कर्मे करण्याची बुद्धी सुद्धा भगवंतच देत असतो. भगवान त्याच्यावर प्रसन्न असतील तर साधू संतांच्या किंवा वेदशास्त्र ग्रंथाच्या रूपाने भगवंतच मनुष्याच्या जीवनाला असे काही अचूक वळण देतो की जेणेकरून तो स्वग्रही भगवत धामात परत येऊ शकेल. आध्यात्मिक जगतात प्रवेश करणे किंवा सद्गुरू सान्निध्य लाभणे यालाच भगवत धाम म्हणतात. भगवत धामात प्रवेश मिळाला असेल तर इतर कोणत्याही व कशाच्या प्राप्तीची इच्छा राहत नाही.